दरम्यान मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली आहे। मात्र जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत। राज्य सरकारने मराठा समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन केलं। मराठा समाजाच्या उपसमिती अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटलांची निवड करण्यात आली आहे। याआधी चंद्रकांत पाटील उपसमितीचे अध्यक्ष होते। जात प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय प्रक्रिया सुरळीत राबवणं, मराठा आंदोलक आणि शिष्टमंडळाशी चर्चा करणं आदी गोष्टी मंत्रिमंडळ उपसमितीच्या कार्यकक्षेमध्ये असणार आहेत। तर उपसमितीची ही कार्यकक्षा नेमकी कशी असणार आहे जाणून घेऊया। मराठा आरक्षणाविषयी प्रशासकीय आणि वैधानिक कामकाजाचा समन्वय ठेवणार, याशिवाय न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये शासनाची बाजू मांडणाऱ्या समुपदेशींशी समन्वय, विशेष समुपदेशींना सूचना, न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबतची कार्यपद्धती ठरवणार। न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीसोबत समन्वय राखणं हाही एक महत्त्वाचा मुद्दा यामधला। मराठा आंदोलन आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणं, जात प्रमाणपत्र वाटपातील अडचणींबाबत निर्णय प्रक्रिया सुरळीत करणं, मराठा समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणं, हे सगळे मुद्दे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत।